चला आज आपण कशाला सुरुवात करणार आहोत तर ऍडजेक्टिव्हला सुरुवात करणार आहोत. ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय पहिला प्रश्न बरोबर. आता सुरुवात केली तर ते शिकवणारच आहे. ऍडजेक्टिव्ह पहिल्यांदा आपण काय बघितणार आहे नाउन, त्याच्यानंतर प्रोनाउन, प्रोनाउन नंतर आज आपला तिसरा टॉपिक चालू होतोय ऍडजेक्टिव्ह. बरोबर. नाउन शिकलो. नाउन म्हणजे काय, एखाद्या व्यक्ती वस्तू किंवा प्राणी किंवा एखाद्या ठिकाणाला दिलेले नाव म्हणजेच काय असतं तर नाउन असतं. तर प्रोनाउन म्हणजे काय की नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला काय म्हणतो आपण प्रोनाउन म्हणतो. म्हणजे नावाचं रिपिटेशन टाळण्यासाठी आपण त्याच्याऐवजी काय वापरतो प्रोनाउन वापरतो. बरोबर. तर आज आपण काय शिकणार आहोत तर ऍडजेक्टिव्ह शिकणार आहोत. Adjective, a word that tell you more about a noun. बघा परत एकदा वाचते. A word that tell you more about a noun. More about a noun. More about a noun म्हणजे काय सांगितले, नामाविषयी अधिक माहिती देणारा, नामाविषयी अधिक माहिती देणारा शब्द म्हणजे काय आहे तर विशेषण आहे. काय आहे विशेषण. अ वर्ड दॅट टेल यू मोर अबाउट अ नाउन. नावाविषयीच पण अधिक माहिती पाहिजे म्हणून ऍडजेक्टिव्हचा वापर केला जातो. किंवा नामाविषयी अधिक माहिती सांगणारा माहिती देणारा शब्द म्हणजेच काय आहे तर विशेषण आहे. माहिती तर आहेच पण कशाविषयी नावाविषयी. आता नाव सगळ्यांना माहिती आहे. महेश नावे, निलेश नावे, सुरेश नावे, बरोबर सगळे नावच आहेत. किंवा गीता नावे, सीता नावे, ही काय नावं आहेत त्यांच्याविषयी माहिती जो शब्द आपल्याला देतो. म्हणजे महेश इज अ हार्ड वर्कर, तो काम कसा करतो हार्ड म्हणजे कष्टाळू आहे. निलेश इज अ स्मार्ट बॉय, तो कसा मुलगा आहे स्मार्ट आहे. गीता इज अ टॉल, गीता कशी आहे टॉल आहे. म्हणजे हे जे काय आहे की नामाविषयी अधिक माहिती देतात त्यांना आपण काय म्हणतो तर विशेषण असे म्हणतो. अ वर्ड दॅट टेल यू मोर अबाउट अ नाउन. नावाविषयीच अधिक माहिती सांगते ते म्हणजे काय आहे ऍडजेक्टिव्ह आहे. नामाविषयी अधिक माहिती देणारा शब्द म्हणजे काय आहे तर ऍडजेक्टिव्ह आहे. अ वर्ड दॅट टेल यू मोर अबाउट अ नाउन. मोर अबाउट अ नाउन. नामाविषयी अधिक माहिती देणाऱ्या शब्दाला काय म्हणतात तर नाउन असे म्हणतात. सॉरी, नामाविषयी अधिक माहिती देणारा शब्द म्हणजेच काय आहे तर ऍडजेक्टिव्ह आहे. काय आहे ऍडजेक्टिव्ह आहे. नामाविषयी अधिक माहिती देणारा शब्द काय आहे ऍडजेक्टिव्ह आहे. म्हणजेच काय आहे विशेषण आहे. काय आहे विशेषण आहे. नेक्स्ट. An adjective gives more information about a noun or pronoun by answering one of these questions. बघा काय सांगतोय. An adjective gives more information about a noun. माहिती मिळते आपल्याला, इन्फॉर्मेशन मिळते म्हणजेच माहिती मिळते पण कुणाविषयी नाव आणि प्रोनाउन. नाउन आणि प्रोनाउन. बघा काय सांगतो. An adjective gives more information about a noun or pronoun by answering one of these questions. One of these questions म्हणजे काय. An adjective gives more information, more जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन माहिती अबाउट नाउन आणि प्रोनाउन. जे काय माझं नाउन आहे वाक्यातलं, जे काय माझं प्रोनाउन आहे त्याच्याविषयी मोर इन्फॉर्मेशन म्हणजे जास्तीत जास्त मला माहिती मिळते त्याला काय म्हणतात तर त्याला ऍडजेक्टिव्ह म्हणतात. काय म्हणतात ऍडजेक्टिव्ह म्हणतात. म्हणजे विशेषण म्हणतात. नामाऐवजी नाम आणि प्रोनाउन यांच्याविषयी अधिक माहिती मिळणारा शब्द म्हणजेच काय आहे विशेषण आहे. काय आहे विशेषण आहे. An adjective gives more information about a noun and pronoun. About a noun and pronoun म्हणजे नावाविषयी आणि प्रोनाउन विषयी जास्तीत जास्त माहिती कशामध्ये मिळते तर ऍडजेक्टिव्ह मध्ये मिळते. त्यातला पहिलं बघूया. 3 टाइप मध्ये घेतलेलं आहे मी. त्यातलं फर्स्ट बघूया व्हॉट काइंड. व्हॉट
काय नाही. आता कार आहे, शब्द काय? कार. शब्द काय? कार. कार म्हणजे काय? कार म्हणजे गाडी, बरोबर ना? कार म्हणजे काय? गाडी. तर गाडी आहे, पण गाडी कुठल्या रंगाची आहे? तर ब्ल्यू. माझ्याकडे गाडी आहे, पण कुठल्या रंगाची आहे? तर ब्ल्यू. ब्ल्यू म्हणजे माझं काय झालं? तर ऍडजेक्टिव्ह. ब्ल्यू म्हणजे माझं काय झालं? तर ऍडजेक्टिव्ह झालं. ब्ल्यू म्हणजे माझं काय झालं? ऍडजेक्टिव्ह. म्हणजे कार तरी आहे, कार सगळ्यांकडेच असतात. पण मला एक कार आवडली तर माझ्याकडे मला तो रंग सांगावा लागेल ना. दिस कार आय लाईक, बट कलर ब्ल्यू, ब्लॅक, रेड. कुठला रंग तुला आवडतो त्या रंगाची तुला गाडी घेऊ, असे म्हणतात ना पालक. कुठला रंग तुला आवडतो त्या रंगाची गाडी घेऊ खेळण्यातल्या. तर आपण रंग कुठला सांगणार आहे? तर ब्ल्यू. ब्ल्यू रंगाची मला काय पाहिजे? कार पाहिजे खेळण्यातल्या. लॉंग रोप. लॉंग रोप. रोप म्हणजे काय आहे? की जो काय माझ्याकडे दोरखंड आहे तो कसा आहे? लॉंग आहे, म्हणजे मोठा आहे, मोठी रस्सी आहे माझ्याकडे, किंवा दोरी आहे. माझ्याकडे जी काही दोरी आहे ती कशी आहे? लॉंग आहे. कशी आहे? लॉंग आहे. पर्सन. पर्सन आहे, मनुष्य आहे, पण टॉल. टॉल म्हणजे उंच. मनुष्य कसा आहे? उंच आहे. हाऊस. हाऊस म्हणजे काय? घर. घर आहे, पण कसं आहे? बिग. बघा, नाऊन आहे, प्रोनाऊन आहे, ह्यांच्याविषयी अधिक माहिती जो काही इन्फॉर्मेशन आपल्याला देतोय तो कोण आहे? तर ऍडजेक्टिव्ह आहे. ऍडजेक्टिव्ह मध्ये आपण पहिल्यांदा बघतोय व्हॉट काइंड मध्ये. पहिल्यांदा मी बघितली कार. मला कार आवडते, पण मला ब्ल्यू रंगाची कार खूप आवडते, म्हणून काराचा रंग कुठला आहे? ब्ल्यू. म्हणजे काराविषयी अधिक माहिती कुठला रंग देतोय? ब्ल्यू. दोरी आहे माझ्याकडे, पण कशी दोरी आहे? लॉंग. कशी दोरी आहे? लॉंग. खूप मोठी दोरी आहे माझ्याकडे. पर्सन. पर्सन म्हणजे काय? व्यक्ती. टॉल आहे, तो व्यक्ती खूप टॉल आहे, खूप खूप उंच आहे. ती व्यक्ती आहे ना खूप उंच. त्या व्यक्तीचं वर्णन कशामध्ये केलं मी? उंच. किंवा मी सांगताना सांगितलं तो जो उंच मनुष्य आहे ना, उंच म्हणजे काय? टॉल. म्हणजे त्या माणसाविषयी मी माहिती सांगितली ना की टॉल. काय माहिती सांगितली मी? टॉल. काय माहिती सांगितली मी? टॉल. आता माझ्याकडे घर आहे, पण घर कसं आहे? बिग. माझ्याकडे घर आहे, पण घर कसं आहे माझं? बिग. बिग म्हणजे काय? मोठं. आता मी काय म्हणत? माय हाऊस इज स्मॉल. माझं घर खूप छोटं आहे. मग इथं मी काय म्हणले? घराविषयी माहिती सांगितली. काय आहे? घर खूप मोठं आहे. आणि घराविषयी सांगितलं की माझं घर खूप लहान आहे, स्मॉल म्हणते मी. म्हणजे बिग हाऊस म्हणजे मोठे घर. तसंच विच वन? दिस टाउन. त्या टाउन मध्ये. दिस टाउन. लास्ट वीक. द सेकंड डे. द अदर वुमेन. बघा, दिस, लास्ट, सेकंड अँड अदर. आता ह्याच्यामध्ये आपण बघूया. बघा आता एखादी घटना घडली की त्या गावामध्ये घडली, म्हणून हे सांगण्यासाठी दिस टाउन. दिस टाउन. त्याच्यानंतर मी शाळेत गेले होते. शेवटच्या आठवड्यामध्ये मी शाळेत गेले होते, म्हणजे लास्ट वीक. या दिवशी माझ्याकडे काम होतं. द सेकंड डे. द अदर वुमन. म्हणजे एखाद्या गोष्टीविषयी आपण माहिती सांगतोय, बरोबर. ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय? मोर इन्फॉर्मेशन. म्हणजे ते गाव आहे, पण ते टाउन आहे, पण दिस टाउन. ते टाउन. त्या टाउन विषयी माहिती सांगितली ना. ते टाउन आहे, पण दिस म्हणणार आपण तिथं. मी मागच्या आठवड्यामध्ये लास्ट वीक माहिती, मागचा आठवडा होता, पण लास्ट वीक
सेकंड वीक, फर्स्ट वीक, लास्ट वीक. द सेकंड डे मध्ये ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. सेकंड डे अदर वुमन, तिथं कुठली तरी दुसरीच बाई होती, अदर वुमन होती तिथे, मला माहितच नाही, अदर वुमन. नेक्स्ट, हाऊ मेनी, 1 second. 3 boys, few car, 7 people, इथं 7 आहे ना, 7 people. बघा आता इथं मी गाडीविषयी अधिक माहिती सांगितली की माझ्याकडे गाडीचा रंग ब्ल्यू आहे. इथं मी सांगितलं की माझ्याकडे कार आहेत. कार्स यस प्रत्यय लागलाय, अनेक वचन झालंय, फ्यू आहे. एक वचन अनेक वचन बघितलंय आपण, फ्यू आहे. मी सांगितलंय माझ्याकडे दोरी आहे, पण कशी आहे, लॉंग आहे. मी हे पण सांगितलं एक पर्सन होता, पण मी त्याचं वर्णन काय केलं की तो टॉल होता. त्याच्याविषयी विशेषण सांगितलं की हा टॉल आहे. घर आहे माझ्या मैत्रिणीचं, ते कसं घर आहे तर बिग घर आहे. बिग म्हणजे कसे घर, मोठे घर आहे. आता मी एखाद्या टाउन कडे गेले आहे, पण मी काय म्हणतात, दिस टाउन इज व्हेरी ब्युटिफुल, व्हेरी नाईस टाउन, व्हेरी क्लीन टाउन, दिस टाउन. लास्ट वीक आय हॅव गो टू माय होम. लास्ट वीक, मी मागच्याच आठवड्यामध्ये शेवटच्या मी गावाला गेले होते. लास्ट वीक. द सेकंड डे, सेकंड डे मध्ये सगळं झालं. द अदर वुमेन, तिथं कुठलीच दुसरी बाई होती मला माहित नाही. आता बघा, 1 second, 3 boys, मुलं आहेत पण किती आहेत, 3. बघा इथं पण यस प्रत्यय लागला आहे, अनेक वचन झालंय. कार आहे, कारचे किती आहेत, फ्यू, थोड्याफार कार आहेत माझ्याकडे. 7 people आहे, 7 people आहे. हाऊ मेनी म्हणजे किती मध्ये आहे. हे बोलण्यासाठी सुद्धा कशाचा वापर केला जातो, तर ऍडजेक्टिव्हचा वापर केला जातो. नाउन और प्रोनाउन. बघा, द ऍडजेक्टिव्ह गिव्हन मोर इन्फॉर्मेशन अबाउट अ नाउन अँड प्रोनाउन. नाउन अँड प्रोनाउन विषयी अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणतात, तर ऍडजेक्टिव्ह असे म्हणतात. नेक्स्ट, आता तुम्हाला इथून बघा सगळ्यात सोप्या पद्धतीने कळ. ऍडजेक्टिव्ह, ugly, pretty, young, old, happy, sad, wet, dry, big, small, short, long. बघा हे काय म्हणलंय, मी कसं दिसतोय, अगली दिसतोय. ह्याचं वर्णन कशामध्ये केलंय, मी विशेषणामध्ये केलंय, अगली. काय सांगतोय, मी कसं दिसतोय, अगली. प्रिटी, ती मुलगी काय म्हणतीये, मी कशी दिसतीये, मी प्रिटी दिसतीये. मी कशी दिसतीये, प्रिटी दिसतीये. आता यंग आहे आणि ओल्ड आहे, बरोबर. यंग म्हणजे काय रे, युवक किंवा लहान बाळ म्हणू आपण. ओल्ड म्हणजे काय, वयस्कर व्यक्ती. हॅपी, हॅपी म्हणजे कसं आहे, आनंदी आहे. मी खूप आनंदी आहे, आय एम सो हॅपी. बघा हे बाळ उड्या आणते, आय एम हॅपी, आय एम हॅपी. आता हा रडतोय म्हणून काय म्हणतोय आपण, सॅड. द बॉय इज सॅड. मुलाविषयी माहिती सांगितली की तो कसा आहे, सॅड, वीट. आता हे कुत्र पूर्णपणे भिजलेलं आहे, आता पाऊस चालू आहे म्हणून मी काय झाले, भिजली, आय वीट. खरंच वीट आहे. ड्राय, हा डॉगी काय म्हणतोय, मी पूर्णपणे ड्राय आहे कारण की पाऊस पडलाय, पण मी कशात आहे, घरात आहे म्हणून मी कसा आहे, ड्राय आहे. आता हे सगळ्यांना माहितीये कोण आहे, एलिफंट आहे. एलिफंट काय म्हणतोय, आय एम बिग, आय एम बिग. उंदीर मामा काय म्हणतोय आपला, माऊस, आय एम स्मॉल, आय एम स्मॉल. आता हा स्नेक आहे, बरोबर, तो काय म्हणतोय, मी छोटा स्नेक आहे. आणि खालचा काय म्हणतोय, मी मोठा स्नेक आहे. हा म्हणतोय मी लॉंग आहे, हा म्हणतोय मी शॉर्ट. बघा पहिलं चित्र काय सांगतंय की मी अगली आहे. कसा आहे, अगली आहे. अगलीचा विरुद्धार्थी काय होतो रे, प्रिटी. यंगचा विरुद्धार्थी काय होतो, ओल्ड,
हॅपीचा सॅड, वीकचा ड्राय, बिगचा स्मॉल, लॉंगचा शॉर्ट. म्हणजे हे ऍडजेक्टिव्ह तर आहेच आहे, पण हे विरोधार्थी शब्दामध्ये सुद्धा हे ऍडजेक्टिव्ह मोडले जातात. इथले हे जे मी तुम्हाला सांगते ना ते आहेत ना. मोठ्याचा विरोधार्थी लहान होतो ना, म्हणजे बिग, स्मॉल, हॅपी, सॅड. बघा, दिस बॉय इज व्हेरी हॅपी. दिस बॉय इज व्हेरी हॅपी. तो मुलगा खूप आनंदी आहे. दिस बॉय इज व्हेरी सॅड. तो मुलगा खूप दुःखी आहे. तो म्हणतो आय एम अगली. आय एम अगली. मग ही गर्ल काय म्हणते? आय एम प्रिटी. आय एम प्रिटी. हा मुलगा काय म्हणतो? आय एम यंग. आय एम यंग. तर ते आजोबा काय म्हणतात? आय एम ओल्ड. आय एम ओल्ड. हत्ती काय म्हणतोय? एलिफंट इज बिग. एलिफंट इज बिग. आणि माउस इज स्मॉल. माउस इज स्मॉल. स्नेक इज लॉंग. आणि अजून एक स्नेक आहे, तो छोटा आहे. तो काय म्हणतो? आय एम शॉर्ट. आय एम शॉर्ट. मी खूप छोटा आहे. बघा, हे सगळे काय आहेत रे? विशेषण आहेत. काय आहेत? विशेषण आहे. काय आहे? विशेषण आहे. अगली, प्रिटी, यंग, ओल्ड, हॅपी, सॅड, वीक, ड्राय, बिग, स्मॉल, लॉंग, शॉर्ट. ही सगळी काय आहेत रे? विशेषण आहेत. आता तुम्हाला मी एक्झाम्पल देते. बघा, नाउन आणि प्रोनाउन विषयी अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणतो आपण? ऍडजेक्टिव्ह म्हणतो. आय गिव्ह मी अ न्यू पेन. आय गिव्ह मी अ न्यू पेन. पेन आहे. माझ्याकडे पेन आहे, पण कसला पेन आहे? गिव्ह मला दे. काय दे? नवीन पेन दे. ही गिव्ह मी अ न्यू पेन. मी काय म्हणलं? आय गिव्ह मी अ न्यू पेन. आय हॅव. मग इथं त्यांनी आपल्याला सेंटेन्स काय दिले ते वाचू. ही गिव्ह मी अ न्यू पेन. ही हे काय आहे? प्रोनाउन आहे. बरोबर. गिव्ह मी अ न्यू पेन. पेन आहे, पण कसला पेन आहे? नवीन पेन आहे. कसला पेन आहे? नवीन पेन आहे. द कॅट इज क्यूट. द कॅट इज क्यूट. माझ्याकडे मांजर आहे, पण खूप क्यूट आहे. शी इज अ हॅपी. बघा, इथं पण काय आलेलं आहे? काय आलेलं आहे? प्रोनाउन आलेलं आहे. शी इज अ हॅपी चाइल्ड. शी इज अ हॅपी चाइल्ड. बाळ आहे, पण कसं बाळ आहे? आनंदी बाळ आहे. कसलं बाळ आहे? आनंदी बाळ आहे. द हॉट कॉफी बर्न माय टंग. म्हणजे गरम कॉफी होती, पण कॉफी कशी होती? माझी जीभ भाजली त्या कॉफीमुळे. माझी जीभ भाजली. ती कॉफी कशी होती? हॉट. खूप गरम होती. इट वॉज अ हार्ड टेस्ट. परीक्षा आहे किंवा परीक्षा होती, पण कसली परीक्षा होती? हार्ड. खूप कठीण परीक्षा होती. शी बॉट अ सॉफ्ट पिलो. माझ्याकडे उशी आहे, पण कशी आहे? ह्या वाक्यरचनेकडे न जाता फक्त हे शब्द घेऊनच मी सांगते तुम्हाला की आय हॅव अ पिलो. माझ्याकडे उशी आहे, पण कशी आहे? सॉफ्ट आहे. म्हणजे उशीविषयी माहिती काय सांगते? सॉफ्ट. टेस्ट होती, परीक्षा होती, पण कशी होती? हार्ड. माझी जीभ भाजली. कशामुळे भाजली? हॉट कॉफीमुळे भाजली. पण ह्यातलं विशेषण काय आहे? हॉट. बाळ आहे, पण कसं आहे? हॅपी आहे. मांजर आहे, पण कशी आहे? क्यूट आहे. पेन आहे, पण कसं आहे? न्यू आहे. हे जे न्यू, क्यूट, हॅपी, हॉट, हार्ड, सॉफ्ट हे सगळे काय आहेत? तर हे सगळे विशेषण आहेत. काय आहेत? विशेषण आहेत. नाम आणि प्रोनाउन विषयी अधिक माहिती सांगतात. पिलो नाव आहे ना, त्याच्याविषयी अधिक माहिती सांगितली. सॉफ्ट. The young boy was playing in the park.
बघा, पार्क मध्ये खेळतोय मुलगा. कुठला मुलगा पार्क मध्ये खेळतोय? यंग. यंग हे काय झालं, त्याचं विशेषण झालेलं आहे. ही कॅरी अ हेवी बॅग. ही कॅरी अ हेवी बॅग. ही कॅरी म्हणजे तो काय करतोय? कॅरी करतोय. म्हणजे काय करतोय? आपण बॅग घेऊन जातो ना गावाला जाताना, ती बॅग तो कॅरी करतोय. अ हेवी बॅग. बॅग आहे, बॅग आहे, पण कसली बॅग आहे? तर हेवी बॅग आहे. कसली बॅग आहे? हेवी बॅग आहे. बॅग कसली आहे? तर हेवी, जड बॅग आहे. आता मुलगा पार्क मध्ये खेळत आहे. केवढा मुलगा आहे? लहान आहे, मोठा आहे? यंग आहे. माझ्याकडे पिलो आहे, पण पिलो कसा आहे माझा? सॉफ्ट आहे. मी काल परीक्षा दिली, ती कशी होती? हार्ड होती. मी कॉफी पेले, त्याच्यामुळे माझी जीभ भाजली. ती कॉफी कशी होती? हॉट होती. मुलगा आहे, पण कसा आहे? हॅपी आहे. माझ्याकडे मांजर आहे, पण ती कशी आहे? क्यूट आहे. मला पेन दिलाय, पण हा पेन कसला आहे? न्यू पेन आहे. म्हणजे बघा, नाम आहे किंवा नाम आणि प्रोनाउन ह्यांच्याविषयी विशेष माहिती जे कोण गोष्टी सांगतात त्याला काय म्हणतात? तर त्याला ऍडजेक्टिव्ह म्हणतात. काय म्हणतात? ऍडजेक्टिव्ह म्हणतात. ऍडजेक्टिव्ह असे म्हणतात. नाम आणि प्रोनाउन विषयी अधिक माहिती किंवा अधिक इन्फॉर्मेशन, मोर इन्फॉर्मेशन कोण देतोय आपल्याला? तर ऍडजेक्टिव्ह. आता पेन तर सगळ्यांकडेच आहे. जुना पेन असेल त्याचा पेन असेल, पण पेनाविषयी विशेष माहिती सांगितली ना. हा पेन कसा आहे? नवीन आहे. माझ्याकडे मांजर आहे, पण ती क्यूट आहे, खूप क्यूट आहे. बाळ आहे, पण बाळ कसं आहे? खूप आनंदी आहे. आता जी काही कॉफी होती ती कशी होती? गार होती का थंड होती? थंड होती का कशी होती? गरम होती का चांगली नव्हती? पण ती कशी कॉफी होती? गरम, खूप गरम कॉफी होती, हॉट कॉफी. माझी कालची काय परीक्षा झाली ती मला कशी गेली? अवघड गेली, म्हणजे हार्ड गेली. माझ्याकडे जो काय पिलो आहे तो कसा आहे? एकदम सॉफ्ट आहे. आता मुलगा बागेमध्ये खेळत आहे, पण तो केवढा आहे? यंग आहे. त्याच्यानंतर त्यांनी कॅरी केलेली बॅग आहे, ती बॅग पूर्णपणे कशी आहे? जड आहे, हॅवी आहे. म्हणजे नामाविषयी किंवा प्रोनाउनविषयी अधिक माहिती जो कोणी सांगतो त्याला काय म्हणतात? तर ऍडजेक्टिव्ह असे म्हणतात. बघा, द केक वॉज स्वीट. केक आहे, पण कसा आहे? स्वीट. गुलाबजाम आहे, पण कसे आहेत? स्वीट, गोड आहेत. केक आहे, पण केक कसा होता? कसला होता? चांगला होता का नव्हता? गोड होता का नव्हता? हे सांगताय कोण? विशेषण सांगते. स्वीट आहे. केक कसा आहे? स्वीट आहे. द अँग्री मॅन शाउटेड. तो मॅन शाउट करतोय. कसा आहे तो? अँग्री आहे, खूप रागिष्ट आहे. शी हॅज ब्राईट आईज. तिचे डोळे आहेत, पण ब्राईट आहेत, म्हणजे चमकणारे आहेत. द फनी काउंट मेड अस लाफ. म्हणजे विदूषक जेव्हा हसवतोय. विदूषक आपल्याला कसा वाटतो रे? फनी. विदूषकाविषयी माहिती काय सांगते? फनी. विदूषक दिसला की आपल्याला हसा येतो. फनी म्हणजे विदूषक कसा असतो? फनी. दे लिव्ह इन अ स्मॉल हाऊस. लिव्ह इन अ हाऊस. आता दे लिव्ह इन अ हाऊस, ते घरात राहतात, पण त्यांचं घर कसं आहे? स्मॉल. घर कसं आहे? स्मॉल. ही इज अ ब्रेव्ह सोल्जर. तो सैनिक आहे, पण कसा सैनिक आहे? तर ब्रेव्ह. कसा आहे? ब्रेव्ह आहे. ही इज अ ब्रेव्ह सोल्जर. ही इज अ ब्रेव्ह सोल्जर. द डर्टी कार नीड्स अ वॉश. आता कार तरी आहे, नीड आहे, तिला गरज आहे धुण्याची. गाडीला धुण्याची गरज आहे. का गरज आहे? ती घाण झाली आहे, डर्टी आहे, ती खूप डर्टी, म्हणून तिला धुण्याची गरज आहे. तसंच बघा, द केक वॉज स्वीट. केकचा जो काही गुण हे आहे ते सांगितलं इथं, स्वीट आहे. अँग्री आहे, म्हणून तो शाउटेड करतोय ना. तो खूप चिडला आहे, म्हणून तो शाउट करतोय. तिचे डोळे आहेत, पण खूप ब्राईट आहेत, जशी की आपल्या ऐश्वर्या राय.
विदूषक आहे पण कसं आहे, फनी. दे लिव्ह इन अ स्मॉल, ते राहतात एका घरामध्ये राहतात, ते घर कसं आहे, स्मॉल. ही इज अ सोल्जर आहे, कोण आहे, सोल्जर आहे, पण सोल्जर कसा आहे, ब्रेव आहे. कसा आहे, ब्रेव आहे, म्हणजे खूप ब्रेव आहे. आपले सगळे इंडियन आर्मीचे सोल्जर कसे आहेत, ब्रेव आहे. द डर्टी कार नीड्स अ वॉश, गाडीला धुण्याची गरज आहे. का धुण्याची गरज आहे, तर ती काय झालेली आहे, डर्टी. डर्टी म्हणजे कशी झालेली, घाण झाली, आता मला तिला धुवायचंय. नेक्स्ट, द क्विट लायब्ररी इज परफेक्ट टू स्टडी. जिथे शांतता आहे ना, जिथे ज्या लॅब मध्ये शांतता असते तिथेच काय होतो, अभ्यास खूप छान होतो. क्विट, क्वाईट करा, सगळे शांत बसा. द फ्लावर आर ब्युटिफुल, फुल आहे पण कसं आहे, ब्युटिफुल आहे. ही इज अ रिच बिझनेसमॅन, बिझनेसमॅन तर आहेच, तो बिझनेसमॅन तर आहेच, पण कसा आहे, रिच. रिच म्हणजे काय, श्रीमंत बिझनेसमॅन आहे. द वीट फ्लोर इज अ स्लिप, म्हणजे बघा आता पावसाळ्यात जे काय तुमचं फ्लोर काय होतं, पावसाने पूर्णपणे हे होतं, त्याच्यावर आपण काय करू शकतो, पडू शकतो भिजल्यामुळे. वीट. ही रोट अ लॉंग लेटर, तिने लिहिलेलं आहे, रोट म्हणजे लिहिणे, लॉंग लेटर लिहिलंय तिने. कसं लिहिलंय, मोठं लिहिलंय, बारकं लिहिलंय, कसलं लिहिलंय, तर लॉंग लिहिलंय, खूप मोठं असं पत्र लिहिलेलं आहे. द चेअर इज अ कम्फर्टेबल, खुर्ची आहे पण कशी खुर्ची आहे, कम्फर्टेबल, माझ्यासाठी खूप कम्फर्टेबल आहे चेअर. हे त्याचं काय झालं, विशेषण. विशेषणालाच काय म्हणतात, ऍडजेक्टिव्ह म्हणतात. ऍडजेक्टिव्ह म्हणतात. बघा, जर आपण कुठे अभ्यासाला गेलो तर आपल्याला काय ठेवावे लागते, शांतता ठेवावी लागते. आपण वर्गात असलो तरी आपल्याला काय ठेवावी लागते, शांतता ठेवावी लागते. फ्लावर आहे, फ्लावर तर आहे पण कसं आहे, ब्युटिफुल, म्हणजे ब्युटिफुल. फ्लावरचं महत्व, विशेषण काय आहे, मोर इन्फॉर्मेशन दिली त्याने फ्लावर विषयी. एखादं गुलाबाचं फूल आहे, ते पाहताच क्षणी आपल्या नजरेला आवडतं. म्हणजे फूल नुसतं म्हणलं तरी आपण एवढं लक्ष देणार नाही, पण गुलाबाचं फूल खूप सुंदर आहे म्हणलं आपलं लक्ष सगळ्यात जास्त जातं. म्हणजे काय, ब्युटिफुल. आता हा बिझनेसमॅन आहे पण तो कसा आहे, रिच आहे, खूप श्रीमंत आहे. आता पावसाळा चालू आहे, आपली फरशी काय होती, घसरण्यासारखे, फ्लोर काय होतो आपला, घसरत होतो. कशामुळे, भिजल्यामुळे. भिजल्यामुळे तो कसा होतो, पसरत होतो. शी रोट अ लॉंग लेटर, तिने काय लिहिलेलं आहे, खूप मोठं पत्र लिहिलेलं आहे, लॉंग. लेटर विषयी अधिक माहिती सांगितली, काय की लॉंग आहे, लेटर खूप लॉंग आहे. माझी चेअर आहे ती कशी आहे, कम्फर्टेबल आहे, माझ्यासाठी खूप कम्फर्टेबल आहे. कम्फर्टेबल म्हणजे काय, चेअर विषयी अधिक माहिती काय सांगते, त्याला काय म्हणतात, ऍडजेक्टिव्ह असे म्हणतात. बघा आपण ऍडजेक्टिव्ह बघतोय, ऍडजेक्टिव्ह मध्ये आपण सांगितलं की नामाविषयी मोर इन्फॉर्मेशन अबाउट अ नाउन, नावाविषयी अधिक. आता इथे सांगितलंय मोर इन्फॉर्मेशन अबाउट नाउन ऑर प्रोनाउन, नाव आणि प्रोनाउन विषयी अधिक माहिती सांगण्यासाठी काय वापरतात, ऍडजेक्टिव्ह वापरतात. आपण त्याची उदाहरणं बघितली, बिग, स्मॉल, हॅपी, सॅड, अग्ली, प्रिटी, यंग, शॉर्ट, लॉंग, हे तर पण बघितलं. हे सगळे काय आहेत, तर ऍडजेक्टिव्ह आहेत. काय आहेत, ऍडजेक्टिव्ह आहेत. थँक्यू.